जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून काल जळगावात या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाची बैठक पार पडली। मात्र राज्यात महायुती भक्कम असताना जळगावात मात्र मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षालाच या ठिकाणी डावलण्यात आलेला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आहे। आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार? राज्यात महायुती भक्कम आहे, मात्र जळगावमध्येच या ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसून आलेला आहे। आपल्याला या ठिकाणी डावलण्यात आलेला आहे। कालच्या बैठकीला निमंत्रण देण्यात आलं नाही, काय सांगाल? नाही, या ठिकाणी देखील महायुती भक्कम आहेत। कालच्या बैठकीला त्यांनी आम्हाला बोलवलं नाही, ही नाराजी आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नेत्यांमध्ये आहे। पण रात्री 8 वाजता मंगेशदादा चव्हाण या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आमच्याकडून प्रस्ताव घेतलेला आहे आणि सन्मानजनक जागा आम्हाला मिळतील असे आम्हाला अपेक्षा आहे। यापूर्वी या ठिकाणी अनेक वेळा चर्चा झाल्या, मात्र या चर्चेत सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला कुठल्याही प्रकारे सहभागी करण्यात येत नाही। कालच या ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकी संदर्भात आपल्याला कुठल्या प्रकारचं निमंत्रण होतं का? मी यापूर्वीच तुमच्या माध्यमातून गुलाबराव पाटील साहेबांना या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विनंती केली होती की तुम्ही ही बैठक लावावी। त्यांनी बैठक लावली, पण ती बैठक अर्धवट झाली। त्यांनी काही का असेना आम्हाला त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होतं। अशी आहे, मी जरी जिल्हाध्यक्ष असलो तरी आमचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील असतील, माजी मंत्री गुलाबराव देवकर असतील, माजी आमदार मनीष दादा जैन असतील, या तिघांना तरी त्यांनी बोलवायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं। दादा, जर एक विचार केला तर सर्वसाधारण आपण किती जागांवर या ठिकाणी दावा करणार आहेत? आम्ही दावा 26 जागांवर करणार आहे, परंतु आमच्याकडे आज 30-35 उमेदवार असे आहेत, मेरिटचे आहेत आणि सगळ्या निवडणुकीला ज्या गोष्टी प्रक्रिया पार पाडाव्या लागतात त्या सगळ्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमच्याकडे 30 ते 35 उमेदवार आहेत आणि येणाऱ्या काळात ती संख्या 40 पर्यंत जाईल, काही सांगता येत नाही। कदाचित 50 पर्यंतही ती संख्या जाईल आणि वरून आदेश आहेत, तुम्हाला जर सन्मानजनक जागा मिळतील तर तुम्ही महायुतीमध्ये करून घ्या, अन्यथा स्वबळावर लढा किंवा इतर पक्षांशी बोला, असं आमदार अनिलदादा पाटील यांना वरिष्ठांनी सांगितलेलं आहे। पण तरी देखील अनिलदादा आता धुळ्याला आहेत, ते धुळ्यावरून जळगावला यायला निघालेले आहेत। संध्याकाळपर्यंत आम्हाला सूर्य मावळायच्या अगोदर आम्हाला आशा पल्लवित आहेत की महायुती किमान आम्हाला 12-13 जागा देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नगर परिषदेच्या ज्या निवडणुका पार पडल्या, निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ राहिलेला आहे, त्याच प्रकारे शिवसेना शिंदे गट असेल। मात्र जर एक विचार केला तर आपल्या वाट्याला या ठिकाणी कमीत कमी जागा येऊ शकतात, कारण भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे गट या ठिकाणी आहेत। तर आपल्या वाट्याला कुठेतरी 4 जागा मिळू शकतील अशी चर्चा या राजकीय वर्तुळात रंगली आहे, काय सांगणार? मी तर हेच सांगतोय, गुलाबराव पाटलांनाही सांगतोय किंवा मंगेश दादांनाही सांगतोय की शिवसेना आणि भाजप हे सख्खे भाऊ आहे, पण राष्ट्रवादीला तरी मावस भाऊ समजा आणि मावस भावाला सोबत घ्या। शेवटी जशी मावशी कामाची असते तसा मावस भाऊ कामाचा असतो। आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे, आम्हाला सन्मानजनक जागा द्यायला पाहिजे। नगर परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी गृहीत धरण्यात आलं नव्हतं, काय सांगणार? आम्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गृहीत धरण्यात आलं नसल्या कारणाने चित्र काय दिसतंय तुम्हाला दिसतंय। शेवटी निकाल काय लागले आता मला त्यात बोलता येणार नाही, परंतु निकाल अतिशय गंभीरचे लागले असल्या कारणाने आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे, चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची जळगाव महानगरपालिकेसाठी जी प्रदेश भाजपाने नियुक्ती केलेली आहे ती नियुक्ती अतिशय सकारात्मक दिसते आहे आणि मंगेशदादा चव्हाण निश्चित महायुतीला, आम्हाला पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंगेशदादा चव्हाण हे न्याय देतील अशी आम्हाला दोघांकडून अपेक्षा आहे। महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना यांनी जर अजित पवार गटाला गृहीत धरलं नाही, याचे आगामी निवडणुकीमध्ये परिणाम भोगावे लागतील या पक्षांना? मी परिणाम भोगावे लागतील हे म्हणणारा एवढा मी मोठा नाही, परंतु आमचे कार्यकर्ते हे प्रत्येक वार्डात तयारी करताय आणि निवडणूक लढतायत। शेवटी ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, ही नेत्यांची निवडणूक नाही। त्याच्यामुळे नेते कार्यकर्ते असं म्हणतायत की होऊन जाऊ द्या, कोणाशी आघाडी करा, शेवटी महायुती सोबत अगोदर बोला आणि महायुती न झाल्यास आमच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट साहेबांचा पक्ष, शिवसेना उभाटा हे देखील आमच्या संपर्कात आहेत। परंतु आम्ही त्यांनाही सांगितलंय
कसं आहे, लपून छपून करण्यापेक्षा आम्ही त्यांनाही सांगितलंय की अगोदर आमचं प्राधान्य महायुतीला राहील. महायुती जेव्हा आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आम्ही तुमच्याशी चर्चेची तयारी करू. आणि हे सगळे निर्णय आमदार अनिलदादा पाटील हे ठरवतील. आणि नंतर अनिलदादा, अभिषेक पाटील, गुलाबराव देवकर, सतीश अण्णा आणि मी असे मिळून आम्ही हे निर्णय ठरवू. हे निर्णय वरिष्ठांना कळवले जातील आणि याबाबत आमचे नेते अजितदादा पवार, खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे निर्णय घेतील. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील आपल्याकडे आले होते. त्यांनी देखील या ठिकाणी भेट घेतली होती. कालच्या बैठकीतनं बोलवल्यामुळे या ठिकाणी त्यांनी तुम्हाला या ठिकाणी प्रस्ताव दिलेला आहे. काय सांगणार, आगामी काळात जर या ठिकाणी भाजप, शिवसेना, शिंदे गट असेल, यांची अशी जुळवणी झाली तर उद्धव ठाकरे गटासोबत जाण्याची तयारी असेल आपली? कुलभूषण पाटील आणि शरद तायडे हे दोघं माझे मित्र आहेत. त्यांनी मला प्रस्ताव दिलेला आहे की आपण दोघं मिळून किंवा आणि शरद पवार गट साहेबांचा पक्ष आपण तिघं मिळून या निवडणुकीला सामोरं जाऊ, असा प्रस्ताव त्यांनी आम्हाला दिलेला आहे. परंतु आम्ही अगोदर महायुतीची चर्चा करणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार राजू मामा भोळे यांच्याशी देखील आम्ही चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर आमची जी कोर कमिटी आहे, गुलाबराव देवकर, सतीश अण्णा पाटील, मनीषदादा जैन, अभिषेक पाटील हे आम्ही अनिलदादा पाटील अशी चर्चा करल्यानंतर हा निर्णय आमचा सगळा एकत्रित होणार आहे. या ठिकाणी जर विचार केला, राज्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे. आगामी काळात जळगाव महानगरपालिकेसाठी जर भारतीय जनता पार्टी शिवसेनेला रोखायचं आहे तर दोघं राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात जर युतीचा कुठेतरी प्रस्ताव फिसकटला तर? मी अगोदरच बोललो, जसं दोघं ठाकरे बंधू एकत्र आले आहेत तसं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मी चोपड्याला देखील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली होती. काही ठिकाणी वेगवेगळे पक्ष एकत्र आले होते. आता पुण्यामध्ये दोघं राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. तसं जिल्ह्यात देखील आम्ही दोघं राष्ट्रवादी एकत्र येऊ. पण हा निर्णय सर्वस्वी अनिलदादा पाटील घेतील. सोबळाची तयारी असणार जर निर्णय निश्चित स्वबळाची तयारी आमची आहेच. म्हणून आमच्या 106 लोकांच्या मुलाखती काल झालेल्या आहेत. आणि हा सगळा निर्णय आम्ही अनिलदादांच्या मार्फत महायुतीशी बोलणार आहोत. नक्कीच या ठिकाणी जर विचार केला, जर महायुतीची चर्चा कुठेतरी या ठिकाणी राष्ट्रवादीला संभाव्य कमी जागा मिळाल्या तर आमची स्वबळाची देखील या ठिकाणी तयारी असल्याचं या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितलेलं आहे. मात्र महायुतीमध्ये अजित पवार पक्ष पण एक मावस भाऊ आहे, त्याला देखील गृहीत धरण्यात यावं असंही संजय पवार या ठिकाणी म्हटलं आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.